आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकदम वेगळी आणि चविष्ट आणि पौष्टिक लाडू, हिरव्या मुगाचे लाडू। हे लाडू चवीला तर खूप छान लागते आणि बनवायला तर अगदी सोपे आहे। आणि हो, हे लाडू बनवताना आपण अजिबात साखरेचा वापर न करता लाडू बनवलेले आहेत। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। सर्वात आधी गॅसवर कढई मी गरम करत ठेवली आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी मूग आणि अजून 1 वाटी मूग टाकलेला आहे, मिळून 2 वाट्या मूग टाकलेला आहे। तुम्ही हे मूग धुवून वाळवून घेऊ शकता। इथे मी हे मूग वल्या कापडाने पुसून घेतलेला आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने मूग स्वच्छ करायचे आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आता गॅसचे आच हे मंदच ठेवायचे आहे। किती उशीर मूग भाजून घ्यायचा आहे, तर मुगावर एकदम असे हलके लाल रंग येऊपर्यंत भाजून घेऊया। याला जास्त करपवायचे नाही। साधारणतः 6 किंवा 7 मिनिटं लागलेले आहेत हे मूग भाजण्यासाठी मला। आता इथे 6-7 मिनिटे झालेले आहेत। बघू शकता मुगाचा रंग हा कसा बदललेला आहे। असा रंग येऊपर्यंत मूग आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता हे मूग आता छानसं भाजलं गेलेलं आहे। आता आपण याला थंड करण्यासाठी एका ताटात काढून घेऊया। आता हे मूग आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे। आता मूग हे आपले पूर्णपणे गार झालेले आहेत। आपण आता हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। हे बघू शकताय तुम्ही, आपल्याला जास्त बारीक पण नाही करायचंय आणि जास्त मोठेही नाही ठेवायचं आहे। अशा प्रकारे करून घ्यायचं आहे पीठ। जसा आपला रवा असतो ना तसंच एकदम दाणेदार ठेवायचं आहे पीठ। आता गॅसवर कढई गरम करून घेऊ, त्याच्यामध्ये तूप टाकूया। थोडंसं तूप बाजूला ठेवूया, लागलं तर टाकूया। आता हे तूप चांगलं मंद आचेवर गरम करून घेऊया। तूप हे चांगलं गरम झालं ना, मुगाचं पीठ आपण बारीक करून घेतलेलं याच्यामध्ये टाकून घेऊया। गॅसचे आच हे मंदच ठेवायचे आहे आणि सर्व तूप हे पिठाबरोबर एकजीव करून घ्यायचं आहे। बघू शकता हे 1-2 मिनिटं झालेले आहेत परतून चांगलं तूप हे मिक्स व्हायला लागलेलं आहे पिठामध्ये। आता आपण याच्यामध्ये राहिलेलं थोडंसं तूप आहे ना ते टाकून घेऊया। आता हे सर्व पीठ चांगलं तुपामध्ये भाजून घेऊया। अगोदरच सर्व जर तूप टाकलं असतं ना तर हे मिश्रण खूप पातळ झालं असतं। लागल असं जर टाकलं ना तर छान असं भाजतं पीठ। सुरुवातीला मूग हे आपण भाजून घेतलेले आहे, तरी पण त्याच्यामध्ये कुठेतरी कच्चापणा असतो। त्यामुळे गॅस हे मंद आचेवर ठेवून छान असं खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या। पीठ हे भाजलं गेले आहे ते कसं ओळखायचं? पिठाचा वास हे एकदम खमंग असा येतो आणि पिठाला तूप हे सुटायला लागलेलं असतं। आता हे पीठ हे असं छान असं भाजलं गेलेलं आहे। आता मी इथे हे तडका पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण खसखस हलका असं भाजून घेऊया। खसखस हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात, तेही आपण लाडूमध्ये टाकून घेऊया। खसखस ही छान असे तडकायला लागलेली आहे। बघू शकताय तुम्ही खसखस ही चांगली भाजलेली आहे। आता त्याच तडका पॅनमध्ये आपण साजूक तूप घालून घेऊया 1 चम्मच आणि इथे याच्यामध्ये मी काजू बदाम हे छान असं भाजून घेऊया। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतेही ड्रायफ्रूट टाकू शकता, ऑप्शनल आहे। आता हे आपण हे थोडेसे हलका सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घेऊया। हे लाडूचं मिश्रण भाजलेलं ना त्याच्यामध्ये सर्व टाकून घेतलं आहे। आता गॅसवर कढई तापून घेऊया, त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ टाकून घेतलेला आहे। मी 2 वाटी मूग घेतलेला आहे, तरी ते 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर जास्त गोड खायचं असेल तर थोडा अजून जास्त गूळ टाकू शकता। कढईमध्ये गूळ हे मी नुसतं मेल्ट करून घेतलेलं आहे। बघू शकताय मेल्ट हे छान प्रकारे झालेले आहे, कुठलाही गोळे राहिले नाहीत त्याच्यामध्ये। आणि आता हे लगेचच जे लाडूचं मिश्रण आहे ना त्याच्यामध्ये टाकून घेऊया गूळ। आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया, चांगलं असं मिक्स करून घेऊ। गॅस हे बंदच आहे, नॉर्मली कढई गरम आहे। आता हे मिश्रण हलकंसं असं गरम आहे, लगेचच आपण लाडू वळवण्यासाठी घेऊया। बघू शकताय लाडू हे किती गोल असे गरगरीत झालेले आहे। बघू शकताय मिश्रण हे कुठं काही पातळ आणि काही कडक झालेलं नाहीये। अशा प्रकारे मी सर्व लाडू हे वळून घेतलेले आहेत। शेवटचा लाडूही तसाच झालेला आहे जसा पहिला लाडू झालेला आहे। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली? जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। बघू शकताय किती परफेक्ट असे लाडू झालेले आहेत। आता एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते। एकदम हलक्या हाताने लाडू मी फोडलेले आहेत, एकदम मऊ असे झालेले आहेत। लहान मुलंही खूप आवडीने खातील लाडू, तुम्हीही एकदा करून बघा।
चला तर पुन्हा भेटू अशाच हेल्दी स्वादिष्ट रेसिपीसाठी. धन्यवाद.